कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदत्त भगवान की जय। योगेश्वर कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद श्रीपाद माऊली की जय। सच्चिदानंद रामदास माऊली की जय। सच्चिदानंद नारायण माऊली, सच्चिदानंद रोहिदास माऊली की जय। माता दुर्गा माता की जय। माता माता की जय। सब संतन की जय। एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या सर्वे मंजाई माझे त्या त्या सर्वे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज। ते आत्मप्रभा नित्य नवी तेची करुणी ठाण देवी जो इंद्रिय ते चोरून जीवी तयातीच पावे। नवरात्र चालू आहे आता सध्या, तर आजच्या 5व्या दिवसाची ही सेवा माझ्यासारख्या पामराला मिळाली आणि माझे श्री गुरु श्री कवडे सर यांच्या कृपेने ते जे काही बोलून घेतील ते त्यांचंच आहे। जे काय बोलणार आहे ते सगळं माझ्या श्री गुरूंचंच आहे। तर बघा देवी बसलेले म्हणजे आपल्याला आता नवरात्र चालू आहे, तर कसं आहे बघा की भगवती शक्ती म्हणजे काय आहे तर ही भगवंताची शक्ती आहे। पार्वती झाली, आता कसं आहे पार्वती आली, दुर्गा माता, लक्ष्मी माता आणि ही काली माता, म्हणजे ह्या सगळ्या आता गायत्री शारदा ह्या सगळ्या ठिकाणी बघा कसा उत्सव चालू आहे सगळीकडे आणि सुंदर वातावरण चालू आहे। आणि त्याच्यामध्ये आपण काय करत आहोत तर या शक्तीला आव्हान देत आहोत। हे मग ही भगवंताची शक्ती आणि भगवत भजनी हिची निवृत्ती ही माया आहे। आता माया हीच म्हणजे हिची 6 नावं सांगितलेली आहे, जशी माया आहे, अव्यक्त आहे, प्रधान आहे, प्रकृती आहे आणि ही शक्ती आहे। म्हणजे ही शक्ती तुमच्या आमच्यातच आहे। शक्ती कुठं वेगळी आहे का? जशी ती शक्ती त्या भगवंतामध्ये तशीच ती शक्ती तुमच्या आमच्यामध्ये। मग त्याच्यासाठी आपण थोडंसं चिंतन करूया। तर बघा आपल्याला तर देवी दाखवते की देवी कशी आहे अष्टभुजांनी। आता ही अष्टभुजांनी देवी सांगितली आणि तिच्या प्रत्येक हातामध्ये एक शस्त्र आहे आणि तिच्या पायाखाली आता कसं दाखवतात की नेहमी दानव दाखवतात। दानव म्हणजे राक्षस। मग आता ही शक्ती कशी आहे देवी कशी आहे दानव दाखवतात म्हणजे काय करतात तर बघा तर ही भगवती मग कशी सांगितली की कलांनी संपूर्ण सांगितलेली ही देवी आणि म्हणजे तिचं कसं आहे की अहिंसा परम धर्म आहे, मर्यादा पुरुषोत्तम सांगितली देवी। आणि मग अशी जी देवी आहे तर सांगितलं की तिचा धर्मच सांगितलं की अहिंसा परम धर्म। मग ती काही हिंसा करते का देवी? तिच्या हातामध्ये एवढे शस्त्र सांगितले। मग आपल्याला काय सांगतात की हे प्रत्येक शस्त्र म्हणजे काय आहे तर हे तिच्या हातातले हे शस्त्र म्हणजे ज्ञान आहे।
दानव जे सांगितले खाली, तर हे दानव दुसरे तिसरे कुणी नसून हे काय आहे, तर हे आपल्यातले विकार आहेत. हे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हेच आपल्यातले विकार. आणि मग काय करायचं, तर ह्या अष्टभुजांनी काय, हे प्रत्येक शास्त्राने आपल्याला काय करायचंय, तर आपल्यामध्ये हे विकार आहेत, त्या विकाराला काय करायचं, तर ते ज्ञानाचं शस्त्र घ्यायचं. आणि ते ज्ञानाचं शस्त्र घेऊन त्या भगवतीची ती शक्ती घेऊन आपल्याला काय करायचंय, तर या विकारावरती जय मिळवायचंय आपल्याला. म्हणून आपण 9 दिवस काय करतो, तर जागरण करतो. आता ही अष्टभुजा सांगितली. आता अष्टभुजा सांगितली, आता भुजा म्हणजे शक्ती आहे. शक्ती कुठं असते माणसाची, तरी हातामध्ये असते. म्हणजे हे भुजा म्हणजे ती शक्ती आहे. आता बघा आपल्या घरामध्ये जर एखादं मुलं असं जन्माला आलं, तर त्याला सांगतात ना की डबल हात असू दे एखाद्याला, किंवा एखादा डबल पाय असला, तर आपण काय करतो, लगेच जाऊन सर्जरी करतो. आणि डॉक्टरकडे जाऊन ते एकदम क्लिअर करतो. त्यावेळेस मग पण ही देवी आहे, ही अष्टभुजा म्हणजे ही अष्टदा प्रकृती आहे, ही भगवंताची अष्टदा प्रकृती आहे. आणि हे प्रत्येक शक्तीचं आपल्याला काय सांगतात, ते नवरात्रामध्ये प्रत्येक शक्तीचं आपल्याला काय करायचंय, तर चिंतन करून घेते ते आपल्याला. मग आता आपल्याला काय सांगतात, तर बघा म्हणजे जागरण करतात. आता देवीच्या ह्याच्यामध्ये जागरण असतं. आता जागरण सांगितले, मग जागरण रात्रीच का सांगतात आपल्याला, जागरण दिवसा का करत नाही जागरण. मग जागरणाचा काय उद्देश सांगितलाय आपल्याला, की या कलियुगामध्ये अज्ञानाचा अंधकार पसरलेला आहे. हाच अज्ञानाचा अंधकार आपल्याला घालवायचा आहे, म्हणून हे जागरण आहे. मग या अज्ञानाच्या निद्रेतून आपल्याला काय करायचंय, तर जागं व्हायचंय. ज्योतिर्गमय म्हणजे काय करायचंय, तर या अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे जायचंय. प्रकाश म्हणजेच तो परमात्मा, आत्मा म्हणजेच तो परमात्मा. त्याच्या ठिकाणी सर्व काही आहे ते फक्त आत्म्याच्याच ठिकाणी आहे. मग आपल्याला सांगतात व्रत करा. व्रत करा म्हणजे व्रत करा म्हणजे व्रत करा, उपास करा. आता उपास करा म्हणजे काय, नुसतं भजन करतात का 9 दिवस? म्हणजे आपण त्या बाजूला जातो. पण आपण कसलं व्रत करायचंय, तर आपण हे आता म्हणतात ना की व्रत करायचं म्हणजे आपण असा वसा घ्यायचा. करायचं म्हणजे काय करायचं, तर ते हातात घ्यायचं आपल्या व्रत, की पुन्हा कधीही म्हणतात ना की ह्या नवरात्रामध्ये 9 दिवसामध्ये आपण काय करायचं, तर पुन्हा कधीही व्रत करू नये. म्हणजे असंही व्रत करून घ्यायचं की कधी पुन्हा वरती आपण चिडू नये. सांगतात ना की हेच व्रत आहे, दुसरं व्रत कुठलं आहे हो आपल्याला, आपण कसं वागायचं आणि काय करायचं, हेच ही प्रकृती आपल्याला ही सांगत असते. की कधी पण म्हणतात ना की कुणाची निंदा करू नये. भगवंत सांगतात ना अर्जुनाला की कसा आहे, अर्जुन कसा होता, की सुमनु आणि शुद्धमती निंदको आणि नगती परी गोपही तया प्रती चाळी. असा तो अर्जुन होता. मग तसंच आपण हे व्रत काय करायचंय, ते 9 दिवस घ्यायचंय. आणि त्याच्यामध्ये सात्विक आहार घेतो आपण. त्याच्यामध्ये कांदा नाही का, लसूण नाही का, म्हणजे ते सात्विक भोजन. आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की हा जो दिवा लावतो आपण, दिव्याचं तर खूप महत्व सांगत आहेत आपल्याला. पण तो दिवा तिथं लावण्यापेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये दिवा लावा म्हणतो. अंतरिता आणि दिवा मालवू नको रे, आणि हरी भजना विन काळ घालवू नको रे. संत काय सांगतात आपल्याला, तिथं तुमचा बोधाचा दिवा, बोधाचा झेंडा घेईन हाती, आणि द्वैत सारोनी वारीच जाईन सांगतात ना आपल्याला. की मग म्हणतात आई हेच मोह महिषासूर मर्दी, हाच मोह घालवायचा आहे आपल्याला. तो महिषासूर राक्षस त्याचा काय करायचा, तर नाश करायचा. मग म्हणतात की आता हे व्रत करा, उपासना करा, सात्विक आहार घ्या, आणि हे व्रत तुम्ही 9 दिवस करा. पण 9 दिवस करायचे का आपल्याला, पण 9 दिवस करता करता हे जर आयुष्यभर आपण केलं, तर आपल्यामध्ये काय राहतील का, हे विकार राहतील का आपल्या ठिकाणी. मग आपण असं करायचं की हे 9 दिवस करायचं नाही, तर आपण या आयुष्यभरासाठी आपण हे व्रत करायचंय. तर बघा म्हणजे तिच्यासाठी आपल्याला काय करायचं, ते शक्तीचं आवाहन करतात. मग आता शक्तीचं आवाहन करतात म्हणजे काय करतात, तर बघा याच्यासाठी संत आपल्याला सांगतात की होई रे निसंग सेवी अद्वैत भाव तुका म्हणे संती केला हाच उपाय. आणि करायचं म्हणजे काय करायचं, तर बघा कासव असतं. कासव काय करतं की आजूबाजूची परिस्थिती पाहतं आणि नंतर ते काय करतं की आपल्या इंद्रिय आतमध्ये घेतो. आता त्यांनी आतमध्ये इंद्रिय घेतल्यानंतर त्याच्यावर हत्ती जरी गेला तरी त्या कासवाला काही होत नाही. आणि त्यांनी जर ते तसंच ठेवलं तर त्याला त्याच्या प्राणाला मुकावं लागतं. मग तसं सांगतात आपल्याला, तुम्ही संसारामध्ये राहा, पण कसे राहा, तर
आलीच करा. जसं सांगितलंय की कमळपत्र असतं बघा. कमळपत्र कसं पाण्यामध्ये असतं, 24 तास पाण्यात असतं, पण त्याच्यावरती पाण्याला ते चिटकून घेत नाही. मग तसं तुम्ही संत सांगताय संसारी असावे नासोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. मग आपल्याला हीच सांगतात ही नवरात्र आपल्याला काय शिकवती तर ही रात्रीचं जागर करा तुम्ही आणि त्या शक्तीला आव्हान करा. शक्ती कुणामध्ये नाही हो, सगळ्यामध्ये तीच शक्ती आहे ते आणि तीच शक्ती आपल्याला जागृत करायची. आपण म्हणतो शक्ती कुठून काय वरून यायची का, वरून येणार आहे का शक्ती, तर ही आतून आपल्या शक्तीला आव्हान करायचंय आणि तीच शक्ती सांगितले ती प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे. आता आपल्याला दुर्गा माता दाखवतात, सगळ्या शास्त्रांनी दाखवतात जणू काय सगळ्या शास्त्रांनी ती पुढे काय लढाई करते का काय. माता हीच कोण आहे तर हीच देवी आहे, हीच माता तुमच्या आमच्यामध्ये आहे. आणि मग काय करायचं तर या सगळ्या शास्त्रांनी काय करायचं आपल्याला तर ते आपल्या स्वतःवरतीच विजय मिळवायचा आपल्याला. म्हणून सांगतात प्रत्येक शक्ती. आता त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही सगळ्या संसारामध्ये असा पण काय करा अलिप्त राहायला सांगतात आपल्याला. तशी पार्वती काय करते बघा, शंकर भगवान जातात तिकडं स्मशानात राहून म्हणतात ना त्या गुणी कैलास सर्वही संपत्ती स्मशानामध्ये रुद्र वस्ती करी म्हणजे सगळं त्या त्यागून जातात. पण पार्वती तिथंच असते. मग आपण काय करायचं की पार्वती सारखं सगळं करायचं पण काय करायचं की जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे ते सगळं या संसारात राहूनच करायचं. मग संत आपल्याला सांगतात कुठेही तुम्ही जाऊ नका, फक्त काय करा की ठाईच बैसोनी कराय एक चित्र. म्हणून सांगतात ते पार्वतीचं चित्र आपल्याला सांगतात. मग त्याच्यामध्ये काली माता सांगितली, गायत्री सांगितली की आपली ही बुद्धीची देवता सांगितलेली आहे गायत्री म्हणजे बुद्धीने कसा विचार करायचा आपल्याला. ती सरस्वती सांगितली की विना घेऊन असते ती सरस्वती. मग विना म्हणजे काय तर त्या विणेमधून जे झंकार निघतात ते सगळ्या जगभर पसरतात. आणि त्या शारदा देवीच्या हातामध्ये सांगितलंय एक आता ग्रंथ असतो बघा, मग तुम्ही ते तुम्ही शास्त्राच्या मार्गाने जा. माऊली सांगतात आपल्याला ते कृत्य अकृत्य व्यवस्था तुझा अनुष्ठाव या पाहता शास्त्राचे एक प्रमाण तुझं. मग हे शास्त्राच्या मार्गाने म्हणजे धर्माच्या मार्गाने जायचे आपल्याला. आणि मग तिच्या एका हातामध्ये काय असते ती माळ असते. मग माळ असते तर मग ती माळ कशाचा आपल्याला उद्देश सांगत असते की बघा म्हणजे एक नव्हती. आता जसं आपल्याला हारामध्ये सांगतात की फुलं अनेक प्रकारची असतात पण ते एका दोऱ्यामध्ये ती बांधून ठेवलेली असतात. मग तसं तुम्ही सगळ्या जगामध्ये राहा पण काय करा त्या माळेसारखं तुम्ही एकत्र बघा. म्हणजे ही देवी आपल्याला प्रत्येक याने काय नाही काहीतरी हे नवरात्र हा उत्सव आपल्याला शिकवण देत असतो. आणि ती लक्ष्मी माता तर एका हाताने ती सगळे असे सोन्याचे नाही का हे असते ते टाक एका हाताने देते एका हाताने आशीर्वाद देते बघा देवी. मग ती दोन्ही हाताने आपल्याला देत असतील का तर तिच्यामध्ये ते सगळ्या शक्ती असतात. म्हणून म्हणतात की ती शक्ती तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा आहे. पण आपण काय करतो मी का सहन करू, मीच का असं करू, मी का ऍडजस्ट करू असं रात्रंदिवस चिंतन करत असतो. आणि हे चिंतनामुळे काय होतं आपल्यातली शक्ती कमी होते. मग म्हणतात की तुमच्यामध्ये ती शक्ती आहे तिच्यासाठी काय करायला सांगा तर सोडून द्यायला शिका म्हणे. आपण बघा कितीतरी जन्माचं असं हे चिंतन डोक्यामध्ये करतो की तो एवढा 10 वर्ष झालेलं ते आपल्या बुद्धीमध्ये आपण ठेवून देत असतो आणि ते साठवून एका दिवशी देव पडला की मग काय होतं ते आपल्या बरोबर जात होते. पुढच्या जन्मामध्ये त्याची मग सोय होती. आता हा देह कधी पडणार आहे माहिती आहे का आपल्याला. मग देह कधी पडणार आहे हे माहिती नाही आपल्याला. म्हणून काय करायचं आपल्याला की सगळं डिलीट करायचं म्हणे जे काही आपल्या बुद्धीमध्ये असेल. एखादं लहान मुलं असतं बघा त्याला तर लहान मुलाला तर ते 5 वर्षाचं असतं 5 वर्षाचं असताना त्याला जर कधी त्याचा पिता रागावलेला असला तर तेच म्हणतो त्या दिवशी पाहुणे आले होते आणि तुम्ही मला असेच रागवले होते. म्हणजे असे रागवले तो 10 वर्ष तेच उघडत असतो आणि परत अजून 10 वर्षांनी तेच आणि परत जन्म पडल्यानंतर पण तेच. म्हणजे हे आपण काय करतो तर ही साठवण आपण त्या देहात नेतो तिकडे नेतो. म्हणून सांगतात की काय करा तर तुम्ही हे सगळं सोडून द्या, निसंग व्हा. संत आपल्याला काय सांगतात तर निसंग व्हा. म्हणून काय करायचंय आपल्याला बघा
म्हणून आत्मप्रभाही नित्य नवी तेची करुणी ठाण दिवी जो इंद्रिय ते चोरून जीवी तयासीच पावे. मग हे काय करायचे आपल्याला, ही आपली सांगतात ना की भगवंत सांगतात ते शब्द प्रमाण सांगतात की शब्दांना हे निष्ठा नाही. आता आपण जे बोलतो ते शब्द नाही, हे शब्दांचा ताट हे माऊलींनी आपल्यासाठी मांडले. ज्ञानेश्वरी सांगते प्रत्येक अक्षरामध्ये असं हे माझा रमाकांत. पण आपल्याला त्याचं ग्रहण करता आलं पाहिजे. हो, हा मनुष्य जन्म तर आमचे नेहमी सांगतात की हा मनुष्य जन्म कशासाठी आहे, तर फक्त आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आहे. बारी तुम्ही संसार करण्यासाठी आला नाही, तुम्ही इथं मस्ती करण्यासाठी आला नाही, संपत्ती मिळवण्यासाठी आला नाही. तर एकच तुम्ही काय करा, तर त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या. आणि त्याच्यासाठी काय करायचं सांगतात आपल्याला, ते म्हणतात ना की सगळ्यांना, बघा इथं सगळ्यांना प्रत्येक जण बसलाय, प्रत्येकाला काय लागतं, सुख लागत असतं. सुख दुःख कुणालाही नको असतं. जगामध्ये सगळ्यांना सुखाचीच प्राप्ती आपल्याला पाहिजे. आणि ह्या सगळ्या सुखासाठी धडपड रात्रंदिवस धडपड चालू असतील. मग खरं सुख कुठं आहे, खरं सुख म्हणतात ना की सुख वसे काही बहु पायी संतांची या. म्हणजे संतांजवळ गेलं की बघा दुःख राहतच नाहीये. किती तुम्हाला किती दुःख असू द्या, डोंगरा एवढी दुःख असू द्या, पण संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. पण म्हणतात ना, मग म्हणून सांगतात बघा की सुख 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 कुठं आहे. आता सुख सांगतात आपल्याला, खरं सुख कुठं आहे, जर ज्याने ते सांगतात स्वर्गामध्ये सुख आहे, स्वर्गामध्ये सुख सुख बघायला जरा सोपं आहे का. समजा की 100 यज्ञ केलं तेव्हा त्याला स्वर्गाचं मिळतंय, स्वर्ग प्राप्ती. मग 100 यज्ञ करायची आपली तयारी आहे का, आपल्याला एक यज्ञ करायची तयारी नाही. तर मी आमचे तेच सांगत असतात, एक यज्ञ करता येत नाही आपल्याला, आपण 100 यज्ञ कधी करणार, कधी त्या स्वर्गाला जाणार. म्हणून म्हणतात की स्वर्ग फक्त सुख बघण्यासाठी आहे. तिथं म्हणतात ना ऐरावतासारख्या हत्ती असतात, तिथं चिंतामणी सारखे दगड सांगितलेले आहेत. म्हणजे असा तो स्वर्ग. आणि तिथं ते अमरावतीचं राज्य सांगितलंय, तिथं इंद्राची राजधानी आहे. त्या सुखाला सुद्धा संत नाथ मारतात बघा की स्वर्गही नको आणि हा संसारही नको. आपल्याला काय करायचंय, फक्त त्याची प्राप्ती करून घ्यायची आणि त्या भगवंताशी एकरूप व्हायचंय. म्हणून म्हणतात हा मनुष्य जन्म, म्हणतात एक वेळेस देवाची किंमत नाही कळू द्या तुम्हाला, पण देहाची किंमत कळली पाहिजे. की देव की किंमत सब करे, नाम की करे भक्त, और देह की किंमत कोई न करे, ये बताएगा वक्त. वक्त कधी येतो, तो वक्त आल्यानंतर कळतं आपल्याला, मला आपलं हे करायचं राहिले, ते करायचं राहिले. आणि त्यावेळेस येतं का मग हे नाम आपल्या मुखामध्ये, नाही येत मुखामध्ये नाम. म्हणून म्हणतात की जोपर्यंत आपल्याला देह आहे तोपर्यंत साधन सांगताय, जोवरी देह तोवरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा सांगतात आपल्याला. म्हणून म्हणतात की हा मनुष्य देव हे जंक्शन सांगितलंय, साधू संतांनी हे जंक्शन सांगितलंय. आणि इथून सगळ्या गाड्या सुटतात म्हणे, जसं एसटी मधून सगळ्या गाड्या सुटतात, मुंबईला जातात, पंढरपूरला जातात, कुठं सांगलीला जातात, सगळीकडे जातात त्या गाड्या. तशा ह्या मनुष्य देहापासून ह्या 4 गाड्या जातात बघा. मग त्या नरकाला जातात, स्वर्गाला जातात, पशु पक्षाच्या योनीला पण जातात आणि वैकुंठाला जातात. मग आता आपण काय करायचं, जो आदम कृत्य करतो तो पुढे जातो, तो नरकात जातो सांगितले. जे पुण्य मिळवतोय तो पुढे जाते स्वर्गामध्ये. आणि ज्याला खूप भक्ती केली, मोक्ष मिळाला नाही, मुक्ती मिळाली नाही, पण भक्ती केली देवाची, त्याला वैकुंठ येईल. आणि ज्याने हे सगळंच प्राप्त करून घेतलेलं आहे त्याच्यासाठी काय सांगितलंय, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. मग काय करायला लागतंय बघा, म्हणजे आपण आपल्या मनाने परमार्थ करायला गेलो तर म्हणतात बुडल्याशिवाय राहणार नाही. आता नावेत नाही बसता अशी जोडी मारली, नदीतून पोहायला गेलो तर बुडल्याशिवाय राहील का. मग आपल्याला काय येतं, ही साधू संतांची ही नाव भेटलेली आपल्याला, आणि संत हे नावाडी आहे. मग त्यांच्या नावे जर बसलं तर आपल्याला बुडायचं प्रश्नच येणार नाही, आणि ते त्या तीराला नेणारच आहेत आपल्याला. म्हणून म्हणतात त्यांच्याच नावेमध्ये बसा, बसून राहा फक्त. सर आमचे म्हणतात काही करू नका, तुम्ही फक्त इथं येऊन बसा. बसलं तरी म्हणतात ना पापाच्या राशी जळून जातात. संतांच्या दृष्टीने काय होते, मग त्यांची सांगतात की दृष्टी कृपा
स्पर्श कृपा आणि शब्द कृपा, हे तिन्ही कृपा मिळाल्या मग ती आपली कृपा आहे. ईश्वराची कृपा ती तर आपल्याला भेटलेलीच आहे. ईश्वराची कृपा मिळाली म्हणून आपण इथं आलोय. बघा इथं बसलोय म्हणजे असेच बसलेलो नाही, त्या भगवंतानी आपल्याला सिलेक्ट केलेलं आहे सगळ्यांना इथं, म्हणून तुम्ही इथं येऊन बसला. तर असे हजारो लोक आहेत इथं, इथं पण येऊन बसतंय. हा बसतंय का कोण? म्हणजे म्हणते तुकाराम महाराज सांगतायत की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. पण म्हणतात ना की देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुपले जागे. कुणाला देव आवडतोय? हा देवाला जायला आवडतंय पण देव प्राप्त करायला आवडत नाही. हा आता काय देव थोडा चाललेला आहे का? संत सारखा स्वतःच जाते देवाला, पण स्वतःच्या मनाने गेलं तर देवाची कधीच भेट होणार नाही. तर बघा म्हणजे आपण आता समजा एखादं 1 एकर शेत आहे आणि त्या शेतामध्ये जर आपण म्हणलं आता इथं विहीर घ्यायची, बसलं खोदत, इथं खोद तिथं खोद तिथं खोद, पाणी लागणार आहे का? अख्ख्या शेताची चाळण केली तरी पाणी काय लागणार नाही. पण तेच जर काय केलं आपण एखाद्या पानाड्याला बोलवलं, एखाद्या जाणकाराला बोलवलं तर तो काय सांगल? हा या कोपऱ्यामध्ये आहे बरं का सो, या कोपऱ्यात तुम्ही टिकाव टाका. हा आणि तिथं लगेच पाणी लागलं. हा मग त्या कोपऱ्यात जर टिकाव टाकला, पाणी लागलं तर मग बाकीचं बागायत होणारच का नाही? मग अख्खी चाळण करून न्यायच्या. म्हणून म्हणते की मनाच्या मार्गाने परमार्थ हा होत नाही. याच्यासाठी काय तर आपल्याला श्री गुरूंची गरज लागत आहे. म्हणून म्हणतात की श्री गुरु ना नाम नाही हाता. त्यांची भेट झाली की तात्काळ तुम्हाला काय म्हणतात ना की जो असा असल की पवित्र अंतकरणाचा आणि शुद्ध अंतकरणाचा, त्याला वेळच लागत नाही. तर सांगतात ना की काना वचनाची भेटी सरसाची आणि वस्ती होऊन उभी काऊन येत, त्याला वेळच लागत नाहीये. म्हणून म्हणतात की खरंच परमार्थ हा काय म्हणून सांगतात ना की त्या देवाची भक्ती करणं. म्हणून माऊली सुद्धा सांगतायत की जाणकार, नेहमी जाणकार पाहिजे ना आपल्याला, कुणाचं तरी माध्यम पाहिजे ना. लग्न करायचं असलं तर बघा असंच जातो का, मुलीचा बाप जातो, मुलाचा बाप येतो आणि लग्न ठरवून घेतात. असं कधी झालंय का कुठं? कुणीतरी मध्यस्थी लावतो. त्या म्हणून संत हे काय आहे तर मध्यस्थी आहेत आपल्याला, त्या भगवंतापर्यंत जाण्यासाठी मध्यस्थी आहेत. आणि त्यांना म्हणून माऊली सुद्धा सांगतात की व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकाराची वाट पुसतो. हा मग त्यांनी सुद्धा काय केलंय तर व्यासांच्या मतानुसार चालले आहेत. आणि शास्त्राचं आता ते शंकराचार्य आहेत म्हणजे भाष्यकार ते शंकराचार्य हा, म्हणून त्यांची वाट पुसतो त्यांच्या मतानुसार. मग एवढे मोठे माऊली ते सुद्धा सांगतात की व्यासांचा मागोवा घेतो. आणि आपण काय करतो मग आपल्याला हे ज्ञानाची प्राप्ती जर करायची असेल तर सद्गुरु विना सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, किंवा हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने आणि तुटी भावाची बंधने. अहो किती म्हणजे ह्या माऊलीनी सुद्धा ही ज्ञानेश्वरी लिहिली आणि आगाध ज्ञान यांच्या घरात दिलेली. म्हणून म्हणतात की खरंच तुम्ही काही करू नका म्हणतात. आता आपण सांगतो ना की तिथं आळंदीमध्ये तुफान गर्दी झालेली आहे, तू पण सर आमची सांगतात तिथं जाऊन एवढी गर्दी करण्यापेक्षा ज्या माऊलींनी आपल्याला काय सांगितलंय तो उद्धाराचा मार्ग दिलाय आपल्याला, तो मार्ग आपण जर केला तर काय वेळ लागणार आहे का? म्हणजे वेळ लागतच नाही. म्हणजे शुद्ध अंतकरण झालं ना वेळ लागत नाही. म्हणून म्हणतात की अंतकरण फक्त शुद्ध करा. म्हणतात ना एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयाची होय हरी रूप. सांगतात की तो संशय घेतला ना की काही राहत नाही. माऊलीने सांगितलंय संशय आवरी घोर, पाप नाही आणि तो घोर, ही विनाशाची वाघुर ज्ञानी यांची. मग ज्ञानी यांची सांगितलेलं आहे काय. मग संशय घेतल्यावर काय होतं तर बघा म्हणजे दोघी जणी मैत्रिणी होत्या आणि त्यांना कळलं की श्री गुरुकडून नाम घ्यायचं, की नाम घेतलं की त्या नामाने उद्धार होतो. म्हणून त्या दोघी जणी काय केलं तर श्री गुरुकडे गेल्या आणि मग श्री गुरुंनी त्यांना दिलं नाम, दिलं त्यांना, हिला पण दिलं तिला पण दिलं. जे दोघींनी सपाटा लावला नाम घ्यायचा, रात्रंदिवस नाम घेत राहिल्या आणि त्यांना साक्षात विमान न्यायला आलं. विमान न्यायला आलं आणि बसल्या पण विमानात, विमान अर्ध्याच्या वरती गेलं आणि
आणि मग ती म्हणायला लागली, एकामेकाला म्हणायला लागली, तुला जर काय नाम दिलं? आणि ती म्हणती, तुला काय नाम दिलं? मग ती म्हणली, मला रा दिलाय. आणि दुसरी म्हणती, मला ड दिलाय. मग ती म्हणती, रान? अगो बाई, साधूने आपल्याला रान म्हणलंय. तेवढ्या बरोबर विमान ढासळलं खाली. संशय घेतला का नाही? म्हणून तिळभर शंका हेही अभिमान नाही नारायण तयार जाऊ. मग काय सांगतायत? म्हणतात ना की नोकरांनी किती जरी सेवा केली तरी तो कधी मालक होऊ शकत नाही. बघा, बँकेचा कॅशियर असतो, रात्रंदिवस तो नोटा बसतो, पण त्या नोटा काय त्याच्या होतात का? कोण म्हणतात ना की इथं त्या भगवंताचं जर नाम घेतलं तुम्ही तर म्हणतात की इथं त्या देवाचं नाम जर घेतलं तर मग तुकाराम मला सांगतात, देव पावयासी गेलो ते देवाची होऊन गेलो. मग देव जो होतो तो काही सामान्य राहतं का? मग म्हणतात ना की खरंच आहे, आपल्याला हे सगळं आपल्याला प्रारब्धाने भेटतो. आपण विनाकारण पळत सुटतो आणि काय 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 करायला, हे मला भेटू दे, ते मला भेटू दे, रात्रंदिवस त्याच्यामध्ये आपण तळमळ करत राहतो. पण संत सांगतात की प्रारब्ध तुम्हाला सगळं देतं, जे काय होतं ते तुमचं सुख, तुमचं दुःख हे प्रारब्धाने तुम्हाला भेटत असतो. मग माऊलीने त्याच्या उगमी सांगितली की भाग्याचे निवडसे, उद्योगाचे निमिसे, संपत्ती या तापसे घरी घे. मग भाग्याचा उदय झाला की काय ते भेटतच असतंय आपल्याला. पण भाग्याचा उदय झाला याचं फक्त निमित्त असतं. हे फक्त निमित्त आहे आपल्याला. तसं हे सगळं मिळत आहे ते तुमच्या प्रारब्धाने मिळत आहे. मग म्हणतात ना, प्रारब्धामध्ये जर असलं तर तुम्हाला कोणीच नाही. म्हणून म्हणते त्या लाटीचे लिहिले का काळे गोरे धुतले उसवलेले. एकदा जे इथं लिहिलेले हेच तुम्हाला भेटणार, जे लिहिलेले आहे तेच तुमच्याकडनं होणार. त्याच्यासाठी काही करायची गरज नाहीये. म्हणून आपल्याला सांगतात की धन मान मिळे नाटवीसी देवा. हे धन आणि मान आणि तो देव आठवतोय का आपल्याला? म्हणून म्हणतात की आली या संसारा, माऊली सांगतात आली या संसारा उठा वेगळी करा, शरणचा उदारा पांडुरंगा. धन हे काळाचे, हे कुबेराचे, आणि हे ते मनुष्याचे काय आहे? देता देवविता, नेता देवविता, याची सत्ता काय आहे? काय हवं आपलं इथं? आपलं काहीच नाही इथं. विनाकारण आपण हे आवळून धरलेले. हेच सांगतात संत आपल्याला आणि जागे करतात तुम्हाला. जागे वारे आता शरण करा स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, आणि चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, आणि सर्व विद्या हे शरण रेगा देवाची. काय सांगतात आपल्याला? हे सगळं बाबा विद्या आहे. फिरून फिरून आपल्याला तिथंच येत असतं का? पण काय करतात की आपल्याला हा देव मिळालेला आहे म्हणून म्हणतात की देह मिळालेला आहे, पण त्याचं सार्थक करायला पाहिजे ना आपल्याला. की ह्या देहाने आता हा मग सांगतात आपल्याला की हा देव नाशवंत, मलमूत्राचा धागा, परी जन्म घातले रे तुम्ही कीटकांचा बांधा, रव दुर्गंधी रे मळंगाचा बांधा, आणि स्वये ते हरियाला स्वयं जातो तुझे बाळा. किंवा जरा समाधानी सर सांगत असते मी, तेव्हा जरा समाधानी तिच्या मुलांना प्रमाणे केलं. मग आपण काय करतो? आपण करतो हरळे बाळा जोड बाते, जोडीला धोका देताना आपण काय म्हणत असतो? आयुष्यभर त्याची हाडाड पाठीमागा लागती. पण त्या मधाला समाधानी काय केलं? आपल्या मुलांना प्रमाणे केलं. मग त्या तिच्यासारखं आपल्याला नाही करता आलं तर कमीत कमी म्हणजे तुम्ही स्वतःचा तरी उधार करून घ्या. आपली आपण करा सोडवण. म्हणतात ना की स्वतःची सोडवण नाही करतो इतरांची काय सोडवणार आहे? सर सांगत नाही, एकाने झाडाला धरून ठेवलंय, दुसऱ्याने तिकडून धरून ठेवलंय. आणि दोघं म्हणतात मला सोडव मला सोडव. कोण सोडवणार आहे? होईत मग सोडवणारे कोण आहे? आपल्याला जे जागे आहेत ते सोडवणार आहेत ना. इथं तर संत जागे आहेत आणि आपण झोपलेलो आहे. खरंच आपल्याला जे काही मिळते ते कसं आहे? म्हणून म्हणतात की सायास करीती प्रपंच दिन विसी, हरिसी न बजती कवण्या होणे, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, सुटेल्या धरणे प्रपंचाचे. काय सांगतात? रात्रंदिवस तुम्ही हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जळ तुटतील. खरंच आहे, त्या देवाचं नाम घेतलं ना की म्हणतात की काहीच राहत नाही हो. सगळं म्हणतात, सगळं
आपल्याला जे भरभरून देत असतो आपल्याला काय करायची काहीच गरज नाही. तुकाराम महाराज काय करत होते? हे डोंगराव जा, त्या डोंगराव जा, त्यांनी काय करून घेतलं हो त्यांनी? म्हणून ते सार्थक करा. तुम्ही ह्या आयुष्यामध्ये आलात ना तर खरंच आहे. हा देव कसाही सांगितलाय की शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले, शरीर होय साध्य केले, शरीर साधले परत. मग काय म्हणून म्हणतात की औषधाला प्राप्त झाला त्रिभुवन शून्य झालं पाहिजे. सहज सांगते त्रिभुवन शून्य झालं पाहिजे. त्रिभुवन म्हणजे काय? हे सगळं दिसणारं जग, हे सगळं शून्य झालं पाहिजे. तुमचं बँक खातं शून्य झालं पाहिजे. तुमच्या चित्तातलं सगळं तुमचं जोपर्यंत शून्य होत नाही तोपर्यंत त्या भगवंताची प्राप्ती नाही. असा विचार माऊलींनी आपल्याला आम्हाला सांगितलेला आहे. खरंच म्हणजे ही ज्ञानाची गंगा आमच्या सद्गुरूंनी आम्हाला दिलेली आहे. हा इथं कोणाची बोलायची सोय होती का? वरून त्यांच्या कृपेने आपण करत असतो. ही भगवंताची शक्ती आहे. अहो, त्या भगवंताची शक्ती नसते आपण इथं तरी बसलो असतो का? म्हणतात ना की ज्यांनी तुम्हाला दिलंय, मग बाबा तर नेहमी सांगायचे की हा जो श्वास चालतोय हा कुणाचा आहे? तुमच्या कोणता आहे का? हा सगळ्या जगभरासाठी आहे. तुम्ही काही मरके नाही. तुम्हाला जन्म नाही आणि तुम्हाला मरणही नाही. तुम्ही केवढे आहात? तुम्ही हानो रेणू या करा आणि तुका आकाश एवढा. मग तुका आकाश एवढा आहे, मग तुम्ही केवढे तेव्हा? खरंच आहे. म्हणून सांगते की खरंच माऊलींनी सुद्धा सांगितलंय काय त्या भक्ताचा ऐश्वर्य असतो. तो भगवंत काय म्हणून देतो? अहो, नागा भक्त होता तर त्याला तो यौवन त्रास द्यायला लागला. यौवन त्रास द्यायला लागला आणि मग ते म्हटलं की हा कुठला नागा भक्त, मी एवढा मोठा अधिकारी. आणि सगळेजण त्याच्याच पाठीमागं पळत आहेत. त्याच्या पाठीमागं पळतात. तो म्हटला माझ्या मुलाचं लग्न आहे. मुलाचं लग्न आहे आणि ते दैवक असतं बघा आपल्याकडे, तर त्या दैवकासाठी मला वाघ पाहिजे. आता वाघ आणायची कोणाची ताकद आहे का? पण भगवंत स्वतः वाघ झाला. गेले नागा महाराज तिकडे जंगलात जाऊन बसले. आता बसले देवाचे भजन करत. पण देवाला काळजी भक्तांची. त्यांनी स्वतः वाघ झाला तर देव चल म्हणले करायला. त्यांनी त्या दोतराचा स्वतः बांधला. तो त्यांच्या बरोबर गेला आणि मग त्याची ती धावपळ जेडार काही फोडली. अरे बापरे. मग म्हणायला लागली ती बायको, म्हणायला लागली तुम्हालाच लय पडलं होतं ना, जा त्याच्या तोंडाला. सगळे मागे सटाकले बरोबर. म्हणून म्हणतात की देव भक्तासाठी काय करीत नाही हो, काही कळलं. म्हणजे संत बाप्पा होते बघा, ते एकदा पंढरपूरला चालले. ना अशी नदी तुडून भरलेली होती. म्हणजे नदी तुडून भरलेली होती. तर त्यांना वाईट वाटलं की आता ही एवढा मोठा समुदाय आपल्या बरोबर चाललाय, नदी तर दुधडी भरून वाहती, जायचं कसं? मग त्यांना प्रश्न पडला. तर बाकीची सगळी बोलायला लागली. आता कसं मस्त संत सगळे असले तरी संतांना पण त्रास दिलेला आहे. आता माऊलींना काय थोडा त्रास दिलाय काय? आता आपण माऊली करतो. वारीला जाताना कोण म्हणतो? ज्ञानोबा माऊली तुकाराम. म्हणजे त्या संतांचा जय जयकार आपण आत्ता करतो. पण त्यावेळेस त्यांना साधा अन्न खायला मिळालं नाही. आणि आपण खरंच आपल्याला सगळं मिळालेलं आहे. आता काहीच कमी नाही. त्या भगवंताने आता सगळं दिलेलं आहे आपल्याला. त्या माऊलींचे एवढे हाल झाले पण त्यांनी सोडलं का ते? म्हणजे त्यांचं कसं वागणं होतं, कसं बोलणं होतं, आपण त्यांचं ते शिकलं पाहिजे आपल्याकडे. स्वामींनी आपल्याला सांगते की संतांची तुम्ही कपडे बघत बसू नका. त्यांनी कोणत्या रंगाची घातल्या, त्यांनी टोपी कोणती घातली, ते चालतात कसे, ते खात्यात काय, तुम्ही एवढं बघू नका. त्यांचे विचार घ्या, त्यांचं ज्ञान घ्या तुम्ही. त्या ज्ञानाची प्राप्ती म्हणून म्हणतात की प्रत्येक वेळेस तुम्ही हेच सांगत जा की हा मनुष्य जन्म कशासाठी आहे? फक्त आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आहे. म्हणून बघा ते लक्ष्मी एक दिवस म्हणली की तुम्ही श्रेष्ठ का मी श्रेष्ठ? लोक कुणाच्या पाठीमागं जातात म्हणे. बघू म्हणे कुणाच्या पाठीमागं जातात म्हणजे ठीक आहे, बघ तू प्रयत्न करून बघ. मग ते म्हणले तर तुम्हाला एक उदाहरण सांगते. मग लक्ष्मीने सांगितलं की एक प्रेतयात्रा चालली होती. आणि प्रेतयात्रा चालली होती तर लक्ष्मीने काय केलं, तर पैशाचा पाऊस पडला प्रेतयात्रेमध्ये. मग आता तिथं जर पैशाचा पाऊस पडल्यावर लोक काय करणार आहेत? प्रेतयात्रा घेणार आहे का पैसे गोळा करणार आहे? मग आपल्याला नेहमी सांगतात
आता इथं जरी पैशाचा पाऊस पडला तर लोक ऐकतील का? आपल्याला ऐकायचं सोडून पैसे गोळा करतील. मग म्हणतात ना की प्रवचन सुद्धा इथं म्हणतात ना की तो सुद्धा त्याच्यातच आलेला आहे तो मायेमध्ये. तर सांगतात हे सगळी दमडी आहे, हे प्रवचन कीर्तन काय ही सगळी दमडी आहे. पण ही महात्म्यांचं सामर्थ्य आहे ते आपल्याला फक्त काय करायचंय, संतांचा निरोप जे तुम्हाला कळलं आपणाची जे खावे ते इतरांनी द्यावे. सांगतात ना की शहाणे करून सोडावे सकळ जग. बाबा तर मला कुठं कुठं फिरत होते बाबा, की कधी कुणाला नाम देईल, कधी या जीवाचं कल्याण होईल म्हणून एका एका जीवासाठी त्यांनी प्रयत्न केला. मग आपण तर म्हणजे त्यांनी एवढ्या लोकांना घडवलंय, आपण एकाला तरी घडव अशी अपेक्षा आपल्या आतून तर झाली पाहिजे की आपल्यामुळं कुणाचं तरी कल्याण व्हावं. ही भावना आपल्यामध्ये पाहिजे. तर सांगतात ना की म्हणजे नुसतं आपण परमार्थ करतो म्हणजे काय करतो की आपल्यामध्ये ती जाग आली पाहिजे. जर ती जागच नाही आली, आपण सांगतो ना की हे सत्कर्म आपल्याकडून घडलं पाहिजे, आपल्याकडून दान धर्म झाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण जे जे काही करू ते म्हणतात ना की हे सगळं कसं आहे आपलं, सांगतात ना की हे प्रारब्ध आहे आपलं. आता म्हणतात सर्व सांगतात की तुम्हाला प्रारब्ध कळलं नाही ना तर असं समजायचं, तुम्हाला सुख आलं की तुमचं पुण्य उदयाला आलं आणि तुम्हाला दुःख आलं की तुमचं पाप पुन्हा उदयाला आलं. मग आता सोपं आहे का नाही आपल्याला, पाप कधी आणि पुण्य कधी आपण आपलं समजून घ्यायचं. आपलं काहीतरी कर्म असेल, आपण होतो ना की मागच्या जन्मामध्ये आपण काय केलं असेल, मग आपण ते म्हणतो की मागच्या जन्मामध्ये आपण काय केलं असेल त्याचंच काहीतरी फळ असेल बाबा. आणि चांगलं जर झालं तर आपण काय म्हणतो, आपण काहीतरी पुण्य केलं असेल बरं का, आपण काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून आपल्याला चांगले दिवस भेटले, म्हणून संतांची भेट झाली. आणि संतांची भेट झाली हेच पुण्यकर्म आहे. बाकी काही तुम्ही पुण्यकर्म करा काहीच उपयोग नाही. म्हणून म्हणतात या संतांचे देणे कल्पतरुणी दुने आणि परिसा गाग देणे चिंतामणी खेळणार. मग म्हणतात की संतांचं देणं कसं आहे, आई बापाचं देणं किती दिलं ते, किती मुलगी चालली किती थोडं बांधून द्या आहे दुसऱ्या वेळेस म्हणजे किती दिलं तरी तोटाच, किती कमवलं तरी तोटाच. आता आपण किती लाखांनी जरी पगार वाढला, 2 लाखांनी वाढला नाही तर 10 लाखांनी जरी वाढला तरी पण कमीच पडतंय आपल्याला. म्हणून म्हणतात त्यांचं देणं कसं आहे की एक जन्मापुरतं आहे, पण संतांचं देणं कसं आहे कल्पतरुणी दुने परिसा घालून देणे. परिसाला काय करतो सांगते, परिस काय करतो फक्त लोकांना तो सोनं बनवतो, पण संत तुमचा सोनं बनवतो. सोनं बनवतो म्हणजे काय करतो, तर तुम्ही सोन्याहून पिवळेच आहात ना. काय सांगतात आपल्याला की अहो बसलेले आहेत ते सोन्याहून पिवळेच आहेत. पण आपल्याला ती बुद्धी पाहिजे ना, ती दृष्टी पाहिजे ना आपल्याला. संतांच्या ठिकाणी ती दृष्टी आहे. म्हणून म्हणतात की हे सगळं जाणण्यासाठी आपल्याला काय करायचंय, थोडस शास्त्र समजून घ्या. म्हणतात कसं बघा, एखादा पडदा आहे, सिनेमाचा पडदा आहे आणि त्याच्यावरती आपण फिल्म लावली, तर जोपर्यंत आधी काय असतो पडदा असतो तो कसा असतो, रिकामा असतो, कोरा, एकदम कोरा. आणि नंतर ती पिक्चर चालू केलं ते सगळं त्या पडद्यावरती तो पिक्चर चालू होतो. आणि तो पडदा दिसतो का आपल्याला, तो पडदा काय होतो तो झाकून जातो. जोपर्यंत पिक्चर चालू आहे तोपर्यंत पडदा दिसत नाही. मग आता पडदा दिसण्यासाठी काय करावं लागेल, तो पिक्चर बंद करावं लागेल. मग तो पडदा म्हणजे तो परमात्मा आहे, शुद्ध परमात्मा. आणि त्याच्यावर जो पिक्चर चाललाय तो या जगात चाललेला आहे बघा. हा सगळा पिक्चर आहे, फक्त याला चालवणारा तो भगवंत आहे. तो चालवतो, म्या बोलवल्या वेदू बोले, म्या चालवल्या सूर्य चाले, म्या हलवल्या प्राण वाहले, जगाचा चाळीता मीची वेळ. म्हणून सांगते भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे मीच एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मग पासून या गवा निर्वाह यांचा. हे सगळं जे चाललंय ते माझ्यामुळे चाललेलं आहे. इथं काय चालतं म्हणजे सांगतात ना, म्हणूनच सांगतात आपल्याला की कुणाला शरण जावं आपण म्हणतो हा माझी मदत करल, तो माझी मदत करल, याला फोन कर त्याला फोन कर. वेळ आली आपण किती जणांना फोन करतो, दवाखान्यात एखादा ऍडमिट असू द्या, 17 जणांना फोन केला तरी कुठून येत नाही. म्हणून म्हणते
की आपण सगळ्यांना बोलवण्यापेक्षा ते एका भगवंताला बोलवणार. हा अहो संतांना देवाला बोलायची गरज लागत नाही. म्हणून तर म्हणते तो भक्त असतो त्याला देवाला बोलायची गरज लागत नाही. सगळ्यात एक नंबरचा बघतो. हा आणि आपल्यासारखे बघतो देवाला हाक मारून मारूनही येत नाही. मग म्हणून म्हणते ते फक्त त्या देवाला तो मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आगात निवाराया. मग म्हणतात की बघा द्रौपदीचं उदाहरण आपल्याला नेहमी सांगतात की अख्ख्या सभेमध्ये द्रौपदी किती जणांनी तरी ऐकलं असेल आता द्रौपदीचं उदाहरण. हा मग त्याची जे 5 पती होते आणि ते पण कसे होते. म्हणजे द्रौपदीचे 5 पती होते आणि शिवाय बघा एवढे मोठे भीष्माचार्य. हा त्यांची किती श्रेष्ठता आहे. शपथ घेण्यामध्ये 1 नंबर. ते सगळ्याची शपथ घेऊन मोकळे झाले आले ते. हा म्हणजे त्यांनी एवढी भीष्माचार्य प्रतिज्ञा असणारे ते भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य एवढी सगळी सभा असताना सुद्धा द्रौपदी सगळ्यांकडे पाहून झालं कुणी सुद्धा आलं नाही. हा वास्तविक पाहता ती द्रौपदी त्या द्रौपदीच्या ठिकाणी आपण असून पाहू द्या मग ती परिस्थिती. आपण द्रौपदीचं उदाहरण सांगतो पण त्या ठिकाणी जर आपण असतो तर आपण काय केलं असतो. किती गयावया केली असती की बाबा माझ्या साडीमध्ये हात घालतोय हा माझ्या आबरू वाचवण्यासाठी ती आकांत करीती तर कुणी सुद्धा आलं नाही. मग म्हणतात की जिथे 5 पती होते तर ते जरी नाही आले तर तुमचा एक काय करणार आहे त्याच्यात. आपल्या एक काय करणार आहे का. म्हणून म्हणतात की काय करा तुम्ही तर त्या भगवंताची तिने म्हटली ना द्वारका दिशा धाव द्वारका दिशा धाव. तिने सुद्धा काय केलं द्वारका दिशा धाव म्हटली. मग भगवंत म्हणते अगं तू द्वारका दिशा धाव म्हटली तू जर म्हणली असती हृदयाचा धाव कारण हृदयामध्ये तो भगवंत आहे. आपल्याला सांगते की सर्वांच्या हृदयाशी मी अमुक आहे ऐसी जी बुद्धीच प्रयारशी ती वस्तू घावी. सगळ्यांच्या हृदयामध्ये तो भगवंत आहे. त्याला एवढ्या लांबून हात मारायची काय गरज आहे. तो तुमच्यामध्येच आहे. किती जवळ सांगितलंय माऊलींनी की पाय पा दूध पर्यंत गोड असे त्वचेची याड परी ते अवयरुनी गोची अशुद्ध काय नसेल सांगितलंय. एवढा जवळ तो भगवंत आहे पण ते काय करतात तर ते गोचिड असतात ते रक्त पिते. मग ते गोचिड मध्ये आपण सांगितले. त्या बेडूक आपल्याला सांगितल्यात गोचिड आपल्याला असल्यात ही सगळं उदाहरणं आपल्याला माऊलींनी सांगितले. तुम्ही तसं होऊ नका. जो तुमच्या जवळ आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांत असे का सगळं तुमच्यामध्येच आहे. म्हणून म्हणतात की हे सगळं दिसतंय हे सगळं जोपर्यंत हा तुमचा चित्रपट बंद होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची प्राप्ती नाही. मग सांगतात ना की किडाचा दोष आहे तरी 15 त्याची होय तैसे जीवाप्रभत्व आहे. ते सोन्याला म्हणतात ना सोन्याला आगलीत टाकलं की ते कसं होतं प्युअर सोनं होतं. तसं ते जोपर्यंत तुमच्यातले ते जात नाही गुण तोपर्यंत तुम्हाला त्याची प्राप्ती होणार नाही. म्हणून म्हणतात की शुद्ध ज्याचा भाव झाला देव नाही दुरी त्याला. म्हणून म्हणतात की बघा आता आपल्याला सांगत ना की म्हणते पूर्व पुण्यानी सगळी प्राप्ती झालेली आहे. म्हणून म्हणते की कर्म जी असते ती कधी चुकत नाही. तर चांगल्या तुम्ही वाकडी नजर जरी केली तरी तुमच्यावर कर्म घडतात. आपण भिवून राहा म्हणतात की पापाला भिवळ माणसाने पाप तर कधीच करू नये आणि मनातही पाप आणू नये. काय करावं त्या भगवंताची प्राप्ती करू द्या म्हणजे कर्म पण चुकले. बघा एक कसाई होता आणि कसाई काय करत होता तर त्यांनी एक बोकड ठेवला होता. आता कसाईचं काम काय असतंय मारण्याशिवाय त्याला काय दुसरं येते. तर तो बोकड ठेवला आणि त्यांनी जे हत्यार उचललं ना त्याला मारण्यासाठी बोकडासाठी नाही का ते त्यांनी उचललं ते आणि उचलल्याबरोबर तो बोकड हसायला लागला. तो बोकड हसायला लागला तेव्हा कसाई म्हणला का रे सगळेजण मला पाहून थरथर कापतात आणि तू हसायला लागला. तर म्हणला मागच्या जन्मी मी काय होतो तर कसाई होतो. मागच्या जन्मी मी कसाई होतो आणि तू बोकड होता.
मग मी तुला असंच मारलं आणि आता काय झालंय मी पोपट झाले तू कसाही झालाय. मग तू तुझं काम कर लवकर. काय तू तुझं लवकर काम कर. तू मला असंच का मग मी पुढच्या जन्मी तुला असंच कापेन. कर्म कोणाला चुकलंय का. मग म्हणतात की खरंच कर्मापासून कुणाची जेवण नाही चुकलं आपल्याला काय चुकणार आहे. हा म्हणतात की भगवान श्रीकृष्ण त्यांना चुकलं नाही. प्रभू रामचंद्र त्यांना चुकलं नाही. बघा 14 वर्षाचा वनवास. हा वनवास कुणाला भेटला. देवाचा देवच आहे ना अवतार देव आहे. हा तरी सुद्धा त्यांना लागलं ना भोगायला. आणि ते पण कधी म्हणजे ते रामायण बघा तो वाल्मिकी आता तिथं गेलं पाठीमागे म्हणजे त्या वाल्मिकीने तो दरोडेखोर होता. आधी तो त्यांना संतांची भेट झाली आणि त्यांनी काय केलं त्या नामाच्या उद्धाराने तो वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि त्या वाल्मिकीने ते रामायण लिहिलं. कधी लिहिलं तर राम जन्माच्या आधी 10 वर्ष ते रामायण लिहून ठेवलं. आणि त्याच्यामध्ये जसं चाललंय तसं रामाच्या जीवनामध्ये घडत होतं. हा म्हणजे बोलीला वाल्मिकी तैसाची वाल्मिकी तसंच चाललं होतं. म्हणून रामाने काय केलं तर राम एक बाणी होते. रामाने काय केलं तर त्या हे होता वालीला बाण मारला आणि त्या वालीला मारलं. मग आता तो बाण वालीला लागला वाली गेला आणि तोच वाली श्रीकृष्ण जन्मामध्ये व्याघ्र झाला आणि त्यांनी तो बाण मारला श्रीकृष्णाला लागला आणि श्रीकृष्णाचा वध झाला. मग बघा म्हणजे ह्या अवतारामध्ये आपण जे करू म्हणतो ना की मागच्या जन्मामध्ये कर्म आपल्याला ह्या जन्मात भोगायला लागतं. आपण म्हणतो ना की पाठीमागचे जे काही असतं ना ते सगळं आपल्याला ह्या जन्मामध्ये भोगायला लागतं. जे देवांनी काय केलं देवांना पण भोगावं लागलं आणि मग ते आपल्याला काय नाही भोगायला लागलं. म्हणतात ना की आता देवची सांगता गेली की देवकीची 7 मुलं मारली. भगवंताला सांगती अरे तू माझ्या पोटी जन्माला येऊन मला एवढं हाल घालावं लागलं तुला राहावं लागलं 7 मुलं घालवायला लागली. मग एवढं कशासाठी. ते म्हणजे तू सुद्धा तुझ्या संगतीची 7 मुलं मारली होती म्हणून तुला येईल. मग बघा मग चुकलंय काय कुणाला. हा म्हणून म्हणतात की हे कुणाला ते कर्म कसं आहे कुणालाच चुकत नाही. अहो म्हणून म्हणतात खरंच ह्या जन्मामध्ये आल्यानंतर आपण काय करावं तर खरंच त्या ज्ञानाची प्राप्ती त्याची कल्पनाच करता येत नाही. तो कसा आहे तो भगवंत. हा म्हणतात ना की त्याच्या सत्यानुसारी तर काही चालत नाही. म्हणून आपल्याला सांगतात बघा माऊलीने काय केलं त्याच्यासाठी आपल्याला संगत सांगितली. संतांनी सांगत आहे की ह्याच्यासाठी संगती कुणाची असावी. हा तर संगती कुणाची सांगितले साखरेचे आळे लिंबा तुला केले तरी तुझे कडूपणा नाही गेले. हा मग साखरेचे आळे केले त्या लिंबाला तरी त्याचे कडूपण गेले का. म्हणून म्हणतात की काकडीचा म्हणजे काकडीचा होता आणि बार कारल्याचा आला कडू काव झाला संगतीनं. म्हणजे संगत किती म्हणजे आपण कुणाची संगती करावं. संत आपल्याला सगळं सांगत असतो. काय तुम्ही म्हणजे त्यांच्या जवळ गेलं ना की आपल्याला काहीच नाही सरांकडे म्हणजे तिला काही विचारायची हे नसतं. सगळे हजर असतात हजर उत्तर आहेत आपल्याला. म्हणून म्हणतात त्याच्याही पुढचं सांगितलंय की बघा म्हणजे माऊलींनी काय केलं तर जड भिंत चालवली जड भिंती हरवली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. हा मग ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलंय तर बघा म्हणजे कशासाठी ती भिंत चालवली. त्या चांगदेव महाराज होते म्हणजे त्यांच्यासारखा योगी होणं खरंच योगी होणारच नाही. आता संतनी ते सांगतात की चांगदेवासारखी योगी होणारच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ज्यांनी यमाला पळवून लावले ज्याच्यावर यमाची सत्ता बघा आपल्यावर काळाची सत्ता आहे पण यमाची सत्ता त्यांच्यावर होती. त्यांनी यमाला पळवून लावायची ताकद त्यांच्यात होती. आता तो यम कधी हे तरी आपल्याला कळतंय का तो यमाला पळवून लावतो आपण. हा म्हणजे ते पण कळलं पाहिजे ना आपल्याला की यम कधी येणार आहे. पण असे चांगदेव महाराज ज्यांनी किती तरी वेळा म्हणजे 1400 वर्षे जगले ते पण काय केलं म्हणतात 1400 वर्षे जगले नामाविन म्हणजे बोधाविषयी वाढवला सांगतात आपल्याला की बघा त्यांनी काय केलं तर म्हणतात की मृत लोक होती मेलेली लोक जिवंत करत होते.
म्हणजे मेलेली लोक जिवंत कसे करत होते तर ते समाधी लावत होते. मग समाधी लावायची 6 महिने समाधी. मग त्या समाधीला माऊलींनी काय सांगितलंय तर ही समाधी म्हणजे त्यांनी सुशिक्ती ठरवली. अरे म्हणजे तू दगडासारखा 6 महिने पडून राहतोय. मग ते दगड काय वाईट आहे? ते दगड तर असेच पडलेले असते. मग त्या दगडांनी पण उद्धार करू शकतो ना आपण. म्हणून म्हणतात ही समाधी निर्विकार समाधी ज्याला प्राप्त झाली माऊलींनी ती सुशिक्ती ठरवली. मग त्याच्यापेक्षा हे सांगितलंय की ही ब्रह्मप्राप्ती किती श्रेष्ठ आहे. अहो याच्यासाठी म्हणतात ना की खरंच हे त्रिगुण सुद्धा तुच्छ सांगितलंय इथं. म्हणजे बघा याच्यासाठी साधू संतांनी म्हणतात की योगी कित्येक वर्ष वाना मनात जाऊन सगळ्यांनी काय केलंय. मग हे प्राप्त करून ब्रह्मपद एवढं सोपं नाहीये. आणि ती ब्रह्मस्थिती अनुभवणं ती पण सोपं नाही. ती पण म्हणतात सांगता येत नाही, बोलता येत नाही. काय करता येते का ती ब्रह्मस्थिती? तिचा अनुभव घेता येतो आपल्याला. तो अनुभव कोणाला सांगता येत नाही. तर म्हणजे खालच्या पातळीला जाऊन सांगतात की पती पत्नीचं सुख कोणाला सांगता येतं का? तशी ही ब्रह्मस्थिती आहे. ही सुद्धा कोणाला सांगता येत नाही. दोन्ही दिसतही सारखे आणि वर्म जाणे तो पारखे. तुका म्हणे संत म्हणजे संत आणि जन कसे दिसतात? सारखेच असतात. पण त्यांच्यामध्ये जे आहे ते दुसऱ्यामध्ये दिसतंय का? तसं वरून पाहिलं तर म्हणतात ना की म्हणून म्हणतात की पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी. हिरा गारगोटी आहे. हिरा आणि गारगोटी काय वेगळी आहे का? म्हणून म्हणतात तो हिरा असतो. तो हिरा वरून जरी टाकला तरी सुद्धा फुटत नाही. त्याला हातोडीने घातला तरी सुद्धा तो फुटत नाही. पण त्याला ढेकणाचा संग झाला की हिऱ्याला ढेकणाचा संग झाला की काय होतं? तो वर बोलतो. म्हणून म्हणतात की ढेकणाच्या संगतीने हिरा तो बंगला. मग संगत कुणाची करावी आपल्याला सांगतात की साखरेला पोतीच्या पोती वतली तरी ते लिंब आहे तसंच राहणार आहे. म्हणून म्हणतात तुम्ही संगती कुणाची करावी? संगती कुणाची करावी? सदा सज्जनांची. अखंड दया तुझी प्रीती मग दे तयाची संगती. कुणाची संगती? ज्याची तुला प्रीती आहे त्या भगवंताची तुला प्रीती आहे. म्हणून तर म्हणते की शरणागता शरण मीच येतो. म्हणजे माऊलींनी एवढं सगळं त्या चांगदेवाचं उदाहरण सांगितलं आपल्याला. एवढा तो करत होता तरी सुद्धा त्याला सुशिक्ती ठरवली. आणि त्या सुशिक्तीला म्हणजे तेच माऊली काय करतात त्या अर्जुनाचं कसं वर्णन करतात की सांगतात की अर्जुना दिसली समाधी सवेची घातला महानिधी. आणि मन तो कृपा कृष्ण कृपा निधी चातक काय सांगितलं की चातक त्रिशुती धरीचिला. म्हणजे ते युद्ध करताना सांगितलंय की त्यांना अशी ब्रह्मस्थिती दिली. आणि तीच ब्रह्मस्थिती तुम्हाला आम्हाला पण दिलेली. पण आपल्याला ती कळते का? आपल्याला ती कळत नाही. तुम्हाला ते नाम दिलेलं आहे आणि त्या नामाचा सांगितलंय रात्रंदिवस आपल्याला काय सांगितलंय 21,600 वेळा आपल्याकडून ते नाम घडतंय का? ते जर आपल्याकडे तेवढ्या वेळा घडत असेल तर तुमची पण ब्रह्मस्थिती. हीच ब्रह्मस्थिती. हेच युद्ध आहे आपलं. अर्जुन कुठं बघायला जातात? आपणच अर्जुन आहे. आपल्यालाच ते उदाहरण आहे. इथं सांगतात ना की माऊलीचं म्हणजे सांगतात ना की इथं कोणी माऊली नाही कोणी काहीच नाही. इथं काहीच नाही सांगत आहेत. इथं काहीच निर्माण नाही झालं. संत आपल्याला ते सांगत असतात की बाबा इथं काहीच नाही. हे जग म्हणजे कसं आहे तर आपल्याला सांगत आहेत तुम्हाला स्वप्न पडतं बघा. आणि स्वप्न पडल्यानंतर राजा असतो. राजा काय होतो? भिकारी होतो. आणि भिकारी झाला की काय दारोदार भीक मागत सुटतो. आणि काय करतो मग त्याच्यामध्ये तो लग्न करतो. मुलं पण होत्यात. मग त्याच्यामध्ये तो गाडी घेतो घोडा घेतो. त्याच्यामध्ये काय काय त्याची मुलं हाल होत्यात. म्हणजे हे सगळं आपण पुढं पाहत असतो स्वप्नात पाहत असतो. स्वप्नात पाहत असतो. आणि जागे झाल्यानंतर तो खरंच कोण असतो? तो काय भिकारी असतो का? तो राजाच असतो. तो स्वप्न पाहतो आणि त्याला सत्य मानतो. मग आपण सुद्धा म्हणतात ना हे सगळं दिसतंय ना याला आपण सत्य मानलेले. म्हणून भगवंत काय सांगतात की यांना सत्य मानलं म्हणून म्हणतात की साचे मानिले दृश्याला निश्चयाची बाणूने गेला
आणि फार केवढा चुका पडला अकस्मात. याला सत्य म्हणतात. मग म्हणतात की मग किती म्हणजे भाऊनी सांगले ना की अज्ञान हेच अज्ञान आपल्याला घालवायचंय. आणि अज्ञान म्हणजे घालवायचं म्हणजे काय करायचं तर सतत आपल्याला काय करायचं तर त्या भगवंताचा रात्रंदिवस म्हणजे तुम्ही ध्यास घ्या. ध्यास घ्या. आता ध्यास घ्यायचं म्हणजे काय रात्रंदिवस छंदाने सांगितलंय की परब्रह्माच्या आधी असे परब्रह्म होईचे. हा सांगतात आपल्याला म्हणजे ज्याचा ध्यास घेईन. आता ती बिनगोटी होती. ती बिनगोटी ज्याचा करता तर बऱ्याच जणांनी सांगितले ती बिनगोटी करून आणली आई झाली आणि ती रात्रंदिवस ध्यास घ्यायला लागली. मग ध्यासाने तिला जर पंख आले उडून गेली. मग तुम्ही म्हणतात ना तुम्ही ज्याचा ध्यास घेईन ते होतं. सर सांगते तुम्ही इच्छा करा. तुमची इच्छा ती तो देव भगवंत जाणत असतो. तो चित्रगुप्त आहे सांगते. तो आतलं सगळं आपलं जाणत असतो. मग तुम्ही काय करता तुमच्या आतमध्ये किती कळकळ आहे हा ते सगळं तो जाणत असतो. हा म्हणून म्हणते की बघा ब्रह्म ब्रह्म होतो. आपण ब्रह्म होतो. आत्मा झालो. साक्षी झालो. आणि ते सगळ्यांशी म्हणजे कसं तो प्रमाता झालो. म्हणजे आपल्याला काय व्हायचं सांगते श्रेष्ठ काय होतं. आता यातलं ब्रह्म श्रेष्ठ आहे आत्मा श्रेष्ठ आहे का साक्षी श्रेष्ठ आहे प्रमाता सांगितले. आपल्याला बघा म्हणजे उदाहरण देऊन सांगते की आपल्या घरी पाहुणा आला म्हणजे एखादा पाहुणा आला तर तो चांगला असा परमार्थिक होता म्हणजे परमार्थिक होता. आला आणि राहिला 2 दिवस राहिला 4 दिवस राहिला 8 दिवस राहिला. आता 8 दिवस राहिल्यानंतर तो त्या घरचा जावई झाला. जावई झाल्यानंतर सासू म्हणली अहो जावई 8 दिवस झाले तो हाऊस भरायला का मग घेतली कावड आणि हाऊस भरायला गेला. हाऊस भरून झाला म्हणजे अहो पुरीला दवाखान्यात घ्यायचे तिच्या पायाला लागले. मग पायाला घ्यायचं तर 8 कोस गावला तिकडं दवाखाना. घेतली सायकल चालला कोण होता हा होता कोण पाहुणा झाला जावई. हा म्हणजे काय केलं त्यांनी पहिला कोण होता तर ब्रह्म होता. देवळात राहत होता तो ब्रह्म होता. हा देवळात राहत होता तो ब्रह्म होता. घरात आला आत्मा आला म्हणजे या देहात आला. या देहात आला आत्मा झाला. आणि हे जे काय घरामध्ये चाललं होतं जावई झाला म्हणजे साक्षी झाला. त्या मुलीशी लग्न केलं तादात्म्य केलं प्रमाता झाला. म्हणजे तेच ब्रह्म किती खाली आलो. हा म्हणजे तुम्ही म्हणता तर राजा होता पण एवढं खाली 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 आलो. जसं पावसाचं पाणी असतं बघा पावसाचं पाणी वरती किती स्वच्छ असतं. हा म्हणजे इतकं स्वच्छ असतं ते खाली येतं. खाली आल्याबरोबर इकडची माती तिकडची धूळ तिकडचं सगळं काय ते गटार होतं आणि ते गटाराचं स्वरूप त्याला प्राप्त होतं. म्हणजे तसं तुम्ही कोण होता ब्रह्म होता. हे म्हणून म्हणता तुम्ही तादात्म्य करता. या देहाशी तादात्म्य केलं या जगाशी तादात्म्य केलं घरादाराशी तादात्म्य केलं. हा काय झालं बसला अडकून त्याच्यामध्ये. हाच आपल्याला सांगताय की हा सूक्ष्मदेह आहे. सूक्ष्मदेह म्हणजे हा लिंगदेह आहे. आणि ह्याच्यावर तादात्म्य केलं आपण. आणि हा सूक्ष्मदेहाचं काही खरं नाही सांगितलंय. हा देह सत्य आहे का आपला. हा मग ते सांगितलं की सूक्ष्मदेह खरा नाही. तर त्याच्यामध्ये सांगितलं आपले 3 देह आपल्याला सांगितलं. हा सूक्ष्मदेह स्थूल देह आणि कारण देह हे सगळेच इथं सांगितलं मिथ्य आहे. याच्याशी तादात्म्य केलं तुम्ही म्हणून तुम्ही अडकून पडला. आता आपल्या पोटात अंगठी आहे मग ती अंगठी सांगतात आपल्याला सोन्याची अंगठी खोटी अंगठी. जर ही अंगठी खोटी कळली आपल्याला तर आपण हिच्याबद्दल म्हणता ठेवू का ठेवणार नाही. पडली काय हातात असली काय काहीच नाही. हा मग तसं सांगतात की हे जग कसं आहे तर हे मिथ्या जग आहे आपल्याला. आणि या मिथ्या जगाशी आपण तादात्म्य केलं म्हणून दुःख बघतोय. म्हणजे काय करायला लागलं आपल्याला तर याच्यातून आपण संत आपल्याला काय करतात जागे करतात. ते तुमच्या बुद्धीतली गाण काय करतात तुमच्याच बुद्धीने साफ करतात. बाकी काय करतात ते काय खोरं घेतात शिकाव घेतात काय करतात संत. म्हणून म्हणतात की हा बुद्धीचा मोह आपल्याला सांगतात ना की आता सांगतात की हीच सांगतात हाच मोह महिषासूर हेच विकार आपल्याला घालवायचे. म्हणून म्हणतात की आली या संसारा उदारी करा. अहो हिरवगार शेत असतं हिरवगार शेते पक्षी पाहतात
तिथं बुजगावणं ठेवलंय. असते बुजगावणं असतं तिथं मडकं ठेवतात, हाताला पांढरं शर्ट वगैरे घालतात आणि पक्षी येतात. तर पक्षी म्हणतात की नाही तिथं माणूस आहे बरं का, तिथं माणूस आहे. एवढा सुंदर चारा पाहून परत जाते. हा का तर त्या माणसाला सत्य मानलं आणि मग तसा मनुष्य काय करतो, या जगाला सत्य मानतो. हा या जगाला सत्य मानतो आणि जो सत्य परमात्मा आहे त्याला विमुख होतो. म्हणून म्हणतात की हे हिरवगार शेत म्हणजे ते जग आहे. या जगाला आपण सत्य मानतो. म्हणून म्हणतात ना खरंच करा रे बापांनो साधन हाडीचे, जनी करणीचे करू नका, जेणे नये जन्म यमाची यातना. ऐसी या साधना करा काही, साधनांचे सार मंत्र विचारी आणि आत्मतत्व धरी तोची हो. हा काय करायचे आपल्याला, तर श्री गुरु आपल्याला त्या तत्वापर्यंत नेत असतात. तर बघा म्हणजे ते साक्षात भगवंत आपल्या हातामध्ये देत्यात नाही, दिलाय म्हणून तर आपल्याला त्यांनी जे सांगितलं तेच आपण सांगायचं. म्हणून म्हणतात की शिकविता तरी कोण आहे, इथं बोलती मंजू आणि इथं कोण शिकविता तरी खूप वेगळंच आहे. त्यांनी नसतं दिलं तर आपण काय केलं असतं. हा आपल्याला खरंच काही नसतं, येतही नाही जाते. म्हणजे खरंच आपल्याला या मनुष्य जन्मात येऊन काय करायचंय तर खरंच आहे जोपरी ते आहे तोवरी साधन बरोबर या ज्ञान सिद्ध करा. म्हणून सर सांगतात की तुम्ही किती वेळा जरी बोलला तरी तेवढ्या वेळा तुम्ही एकच सांगा की तुम्ही हा मनुष्य जन्म आहे. मनुष्याचे सार्थक कशामध्ये आहे तर फक्त ते आत्मज्ञान प्राप्त करण्यामध्ये आहे. तुम्ही त्यांना कुठून आला श्री कुठून राशी कवल्याने काया घरदार नव्हे तुझे अवघी लटकी ही माया. म्हणून म्हणतात की या माया मोहातून अडकू नका तुम्ही आणि तुमच्या जीवनाचं सार्थक करून घ्या. झालेली सेवा माझे श्री गुरु कवडे सर यांच्या कृपेनं जे काही बोलले ते सगळं त्यांचं, जे काही असेल ते माझ्या प्रकृतीचा दोष असेल. म्हणून झालेली सेवा श्री गुरुचरणी. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री दत्त भगवान की जय. योगेश्वर कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद श्रीपाद माऊली की जय. सच्चिदानंद रामदास माऊली, सच्चिदानंद नारायण माऊली, सच्चिदानंद गुरुदास माऊली की जय. माता दुर्गा माता की जय. माता की जय. सब संतन की जय. आता ईश्वर देवे हेने वाग्देवे तोषावे तोषोनी मध्ये द्यावे पसाय गाणी दे काळाची व्यक्ती सांगो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो तरीवांचे जीवनांचे विमलराव विश्व स्वधर्म सूर्य पाव दोघे वांछित दोघे गावो प्राणी गाव वर्षक सर्वंतरी ईश्वर निशांची मागे आली अनुवर्त होम मंडळे भेटता मोठा चला कल्पतरुचे वाढो चेतना निष्ठा बोधने देवानो शिवशाने चंद्रपैले मार्कंडेय तापरी हे सर्वाय सदा सज्जन सोयले होतो की मोहना सर्व सुखी होनी नियम रजिलो आणि पुरुषी आकरणी आणि ग्रंथोपदी विशेष योग्य दृष्टा दृष्टिविदे व्हावो हे जमने त्रिविक्रम करावो आ होईल दान पसावो हे देव रे ज्ञान देव सियारा हे देव रे ज्ञान देव सियारा हे देव रे ज्ञान देव सियारा. हरि ओम शांती शांती सदा सर्वदा योग तुझा हे नामे देव माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता रघुनायका जय जय हरी. या ठिकाणी आज